मेळघाटात महिलांसाठी ग्रीष्मकालीन क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबिर उत्सवात संपन्न. शेगाव शहरातील महिलांना दैनंदिन धावपळीच्या जीवनातून काहीसा विरंगुळा मिळावा, त्यांच्या आरोग्य, फिटनेस व व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळावी या उद्देशाने मेळघाटातील चिखलदरा येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रीष्मकालीन क्रीडा प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, युवा विकास बहुउद्देशीय संस्था अमरावती आणि कस्तुराई बहुउद्देशीय संस्था शेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 2 मे ते 5 मे दरम्यान आरोग्य प्रशिक्षण केंद्र चिखलदरा येथे हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात शेगाव परिसरातील तब्बल 44 महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शिबिराचे उद्घाटन इंडियन फॉरेस्ट ऑफिसर माननीय जमदाडे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी RFO प्राची मॅडम, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव सर, नगरसेविका साखरे मॅडम, साखरे सर, कस्तुराई बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा कालिंदी असंबे, युवा विकास संस्थेचे अध्यक्ष गोपाल जवळकर आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी माननीय कोकाटे मॅडम यांनी महिलांसाठी अशा प्रकारच्या समर कॅम्पचे महत्त्व अधोरेखित करत मार्गदर्शन केले. तर जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी शिबिरांमुळे महिलांच्या शारीरिक व मानसिक विकासाला चालना मिळत असल्याचे सांगितले. शिबिरादरम्यान विविध विषयांवर मार्गदर्शन व प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले. प्राध्यापक गजूभाऊ कोरे यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केले, तर अमरावती येथील राजूभाऊ देशमुख यांनी योगा सत्रामध्ये आरोग्यविषयक जनजागृती केली. याशिवाय पर्यावरण संरक्षण, आरोग्य, फिटनेस, योगा, व्यक्तिमत्व विकास, मार्शल आर्ट, ट्रेकिंग आणि जंगल सफारी अशा विविध उपक्रमांचा महिलांनी मनमुराद आनंद घेतला. समारोप कार्यक्रमास RFO राहुल दैत सर, आरोग्य अधिकारी डॉक्टर मानसी तोबरे मॅडम, नगरसेविका साखरे मॅडम आणि गोपाळ जवळकर उपस्थित होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती यांच्या वतीने सहभागी महिलांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. शिबिरासाठी तृप्ती सेजपाल, प्रीती घाटोळ, जयश्री धोपटे तसेच स्वामी समर्थ केंद्र ग्रुप शेगाव यांचे अन्नदानासाठी विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या योगदानाबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन कालिंदी असंबे यांनी मानले. विशेष म्हणजे पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत संस्थेच्या सदस्यांनी चिखलदरा येथे फॉरेस्ट कार्यालयांना 1200 सीड्स बॉल भेट देऊन पर्यावरण संवर्धनासाठी योगदान दिले. संपूर्ण शिबिरात महिलांनी उत्साहाने सहभाग घेत आनंद व्यक्त केला. युवा क्रांती न्यूजसाठी चेतना खेते, शेगाव.